नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। कोई न छूटे इस बार, शिक्षा है सबका अधिकार, सरकारी मान्यता प्राप्त। श्री झूलेलाल शिक्षण संस्था और हरीश उद्वानी चैरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित श्री R.H. उद्वानी इंग्लिश स्कूल अब कृष्णानगर में शैक्षणिक वर्ष 2025-26 के लिए प्रवेश देना शुरू हो चुका है। नर्सरी, प्ले ग्रुप, KG1, KG2 और कक्षा पहली से कक्षा 10वीं तक के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी है। आज ही अपनी एडमिशन करें। कार्यालय समय सुबह 9 बजे से दोपहर 1 बजे तक। इस नंबर पे हमें संपर्क करें 9370103850 8857017091। कृष्णानगर, लाइन नंबर 1, न्यू कॉटन मार्केट रोड के पास, अमरावती। शिक्षा से देश सजाएंगे, हर बच्चे को पढ़ाएंगे। एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आणि बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या 2 भागातील संचारबंदी पूर्णतः उठवली आहे। 2 पोलीस ठाणा हद्दीतील कर्फ्यू पूर्णतः उठवलेला असून काही भागात 4 तासांची शिथिलता देण्यात आली आहे, तर काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। नागपुरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला आहे। प्रचंड तोडफोड जाळपोळ झाल्याने पोलिसांसह नागरिकही जखमी झाले आहेत। दंगलीनंतर या दंगलीत प्रमुख सहभाग असणाऱ्या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नागपुरात हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्या समोर येते आहे। नागपुरातील 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवलेली असून काही भागात 4 तास शिथिलता देण्यात आली। हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। कर्फ्यू कोणत्या भागात संचारबंदी आणि कशी, तर 18 तारखेला रात्री सुरू झालेल्या संचारबंदी आज 20 तारखेच्या दुपारपासून म्हणजेच आजपासून दुपारी 2 वाजल्यापासून नंदनवन आणि स्टेशन कपिलनगर या ठिकाणी संचारबंदी पूर्णतः उठवण्यात येत असल्याचं सांगण्यात आले। तर शांतीनगर, पाचपावली, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या भागात दैनंदिन जीवनात लोकांचं जनजीवन सुरळीत राहावं यासाठी आढावा घेऊन आजपासून 2 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 4 तासांकरिता शिथिलता देण्यात आली आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ या भागात हिंसाचार झाला होता आणि त्यामुळे या पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशास तशी सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं। नागपूरमध्ये 2 गटात झालेल्या राड्यात दोन्ही गटाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सय्यद जलील यांचं नागपूरच्या हंसापुरी भागात मोठं नुकसान झालेलं आहे।